शताब्दी केमचं शताब्दी वर्ष आहे आणि मेडिकल कॉलेजचंही सेठ गोवर्धनदास मेडिकल कॉलेज आणि केम हॉस्पिटल खरं म्हणजे एक ऐतिहासिक वास्तू आहे. 100 वर्ष कारभार करणं आणि 100 वर्ष रुग्णांची सेवा करणं मनोभावे अतिशय सेवाभावाने ही मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मी शताब्दी वर्षानिमित्त मी सर्व डॉक्टर्स, डीन आणि सगळा स्टाफ, नर्सेस असतील, वॉर्डबॉय असतील, स्वच्छता कर्मचारी असतील, सगळ्यांनाच मनापासून मी अभिनंदन त्यांचं करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण हा 100 वर्षाचा कार्यकाळ फार मोठा आहे आणि त्यावेळच्या लोकसंख्येप्रमाणे हे हॉस्पिटल उभं राहिलं. 20 लाख लोकसंख्या त्यावेळेस असेल, आता 2 कोटीच्या वरती आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने एक जसं आपण ही मुंबईची लाईफलाईन रेल्वेला म्हणतो, तशी ही देखील मुंबईची जीवनदायी आहे. इथं येणारा प्रत्येक माणूस एका विश्वासाने येतो, आपले प्राण वाचतील, आपल्यावर उपचार होतील अशा अतिशय आशेने येतो. आणि इथले डॉक्टर्स आणि इथला सगळा स्टाफ आलेल्या रुग्णांवर आपल्या कुटुंबातलाच एक व्यक्ती आहे अशा भावनेने उपचार करतो आणि तो रुग्ण बरा होऊन परत जातो. खरं म्हणजे हीच उपलब्धी आहे. आणि म्हणून हे डॉक्टर आणि सगळा स्टाफ जो आहे तो अतिशय सेवादारी आहे. आणि त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या पाहता मी मागे एकदा एक सरप्राईज व्हिजिट दिली होती. त्यावेळेस 6 वॉर्ड बंद होते रिपेरिंग. त्या वॉर्डमध्ये देखील मी आता एका वॉर्डमधली पाहणी करून अतिशय उत्तम तो वॉर्ड तयार झाला आहे. असे 6 वॉर्ड पूर्णपणे सगळ्या सोयी सुविधांयुक्त तयार झाले. त्यामुळे पेशंटची संख्या आता आणखी यांना जास्त पेशंट स्वीकारता येतील. परंतु यामुळे हा जो काही ताण आहे, या हॉस्पिटलवरचा लोड आहे, तो कमी करण्यासाठी आणखी एका इमारतीची आवश्यकता आहे. त्यामुळे आयुष्मान शताब्दी टॉवर या ठिकाणी उभा करण्याच्या मी सूचना आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्याचं काम सुरू होऊन जाईल आणि जवळपास 1001 पेशंटना त्याचा लाभ मिळेल. आणि त्याचबरोबर नातेवाईकांची जी काही गैरसोय होते आहे त्या नातेवाईकांसाठी देखील थांबण्याची एक जागा निर्माण करण्याचं देखील या ठिकाणी सूचना केली आहे. ती देखील त्याचंही काम सुरू होईल. आणि मी जे रुग्ण ज्यांना औषध घेणं देखील परवडत नाही अशा रुग्णांसाठी देखील मोफत औषधं देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. 0 प्रिस्क्रिप्शन ती देखील जवळपास अनेक रुग्णांना त्याचा लाभ मिळतो, परंतु 100% रुग्णांना या ठिकाणी त्याचा लाभ झाला पाहिजे अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी होईल. आणि हे केम हॉस्पिटल जे आहे हे ठाणे एक जो विश्वासाने संपूर्ण राज्यभरातले देशभरातले लोक या हॉस्पिटलमध्ये येतात त्यांचा विश्वास अधिक वाढेल, द्विगुणित होईल अशा प्रकारची सेवा या ठिकाणी केम हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळेल. आणि जे मेडिकल कॉलेज आहे या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून देखील अनेक डॉक्टर्स, तज्ज्ञ डॉक्टर विविध क्षेत्रात आज काम करत आहेत, रुग्णांना सेवा देत आहेत. आणि म्हणून या संस्थेला काही कमी पडणार नाही. मुंबई महापालिका आहे, राज्य सरकार आहे, यामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही. जेव्हा जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा राज्य सरकार आणि मुंबई कॉर्पोरेशन या संस्थेच्या मागे उभे